गुड मॉर्निंग मित्रांनो. निप्पाणी टू लडाख बाईक राईडचा 12वा दिवस आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि बाईकवर ऑलमोस्ट सगळे सामान लोडिंग झालेले आहे आमचे. खरं तर कालच्या खडतर प्रवासानंतर शरीराला एक विश्रांतीची गरज होती, पण घरात आई आणि ट्रिपवर चेतन ते आम्हाला सुखात झोपू दिलं गं. त्यांचं कर्तव्यच आहे सकाळी 6 पासून चालू करायचं, उठा रे उठा रे उठा रे म्हणत. बिचारे आणखी आणि मी डोळ्यात झोप घेऊन असंच बसलो बघा. तसे बघायला गेलं तर कटरा सिटी खूप मोठी आहे, कारण का ज्या ठिकाणी मोठमोठे देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असतात तेथील आजूबाजूची जी सिटी असते ती टुरिझममुळं डेव्हलप होत असते आणि त्यामुळं पैशांची देवाणघेवाण खूप वाढते आणि सिटीची डेव्हलपमेंटही वाढली जाते. तसे मेन हायवेपासून कटरा सिटी ही 18 किलोमीटर आत आहे आणि आम्ही ह्याच रोडवरून काल रात्री आलो होतो, कारण रात्री अंधारात आम्हाला काय कळत नाही, कारण का हातात हँडल आणि समोर लाईट असले की बास आहे, आम्हाला कुठं जायचं आहे ते एक्झॅक्ट लोकेशन करते. पण त्याच रोडनं जर परत येत असेल आणि तेव्हा कळालं की बाबा ह्या डेंजर रोडवरून आम्ही काल रात्री गेलो आहे, तर छातीत हळूच कळते आम्हाला. सकाळच्या कोवळ्या उन्हात डोंगर दऱ्यातून निघाल्या अशा सुंदर रस्त्यावर प्रवास करायला खूप मजा येते आणि इन हसीन वादियों को देखिए एक शायरी याद आ रही है हमें. कुछ सफ़र मंजिल से भी सुहाने होते, जब राह में पल पल इन फिजाओं से फसाने होते. आय होप शायरी तुम्हाला आवडलेली असेल आणि नाही आवडली असेल तरी ॲडजस्ट करा, पर्याय नाही आहे तुमच्याकडे. फायनली 18 किलोमीटर नंतर आम्ही आता मेन हायवेवर पोचलेलो आहे आणि इथून आमचा टार्गेट आहे की श्रीनगर. सो कटरा टू श्रीनगर 242 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये आता कटरा, उधमपूर, समरोली आणि चेनानी नेसरी टनल करत बनिहाळ आणि श्रीनगर, फायनल श्रीनगर आहे. आजचा डे टार्गेट काय जास्त नाही आहे, पण जो समोर व्ह्यू दिसाला आहे, जे पर्वत दिसाले त्याला बघून असं वाटते की रस्ता कधी संपूच नाही. पण खरं तर इथून पुढं असेच पर्वत बघायला मिळणार आहे, त्यामुळं विषय हार्ड आहे. आता अचानक क्लायमेटमध्ये चेंजेस जाणवत आहेत. मगाशी खूप ऊन होते, पण आता इथं बघू शकता की सर्वत्र फॉग आहे आणि फॉग म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याची लक्षणं असतात. आणि तसं सायंटिफिक रिझन बघायला गेले तर हवेत जे बाष्पाचे प्रमाण असते त्यामध्ये पाण्याचा गोठणबिंदू किंवा आपल्या सभोवतालचे जे तापमान आहे यामध्ये 25 अंश सेल्सिअस फरक पडला की फॉग म्हणजे धुके निर्माण होतात. आणि समोर असे धुके दिसले की रायडिंग अवॉइड करत जावा, थोडा ब्रेक घ्या, नंतर जावा पुढे. फॉग जास्त असल्या कारणाने आम्ही रोड साईड ढाब्यावर चहा पाण्यासाठी थांबले आणि सकाळचे 9 वाजल्यात, त्यामुळे 2 तास रायडिंग नंतर आम्हालाही भूक लागलेली आहे. सो हळूच काय तर खाऊन घेतो आम्ही आता. दसरा आमचा जराही मिस झाला असं काय वाटणं झाले आम्हाला, कारण काल देवीचे दर्शन झाले आणि आज इथं कडाका नाही खायलो आहे, त्यामुळं आम्ही बाहेर दसरा सेलिब्रेट करत आहे. खरं तर मला आणि माझ्या पूर्ण टीमला हे असे पहाडो में बसे घर बघायला खूप आवडतात. म्हणजे यांची जी युनिक स्ट्रक्चर वगैरे बांधणी वगैरे असते ती बघण्यासारखी असते. आणि जर रात्री जर हा व्ह्यू बघितला, असे पूर्ण काळोख डोंगर असते, त्यामध्ये जी लाईटा चमकत असतात ते बघण्यासारखे असते, जन्नतवाली फिलिंग येते. आणि तुम्ही एकदा हे ट्राय करा, कारण घरात बसून हे सीन तुम्हाला बघायला मिळणारच नाहीत. सो बाहेर पडा आणि असे सीन एन्जॉय करा. आपल्या डोळ्यांनाही यांची गरज असते खूप. बोलता बोलता आणि साईडचे नजारे बघता बघता रस्ता चुकला आमचा. आम्हाला सरळ जायचे होते, पण आम्ही राईट साईडला वळून 5 किलोमीटर पुढे गेलो होतो रॉंग साईडला, तर त्याच रस्त्याने मागे येत आहे. समोर जो ट्रक दिसतोय त्याच रोडने आम्हाला राईट साईडला जायचं आहे स्ट्रेट. समोर जो दिसतोय तो चेनानी नेसरी टनल आहे, त्यालाच डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी टनल म्हणतात. आणि या टनलबद्दल मी लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, तरी पण थोडक्यात सांगतो की हा टनल 2011ला बांधायला चालू केला होता आणि 2017ला कंप्लीट झाला आहे. जवळपास 6 वर्ष लागली कंप्लीट व्हायला आणि हा फुल्ली वॉटरप्रूफ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची लेंथ 9.28 किलोमीटर आहे आणि जवळपास जम्मू टू श्रीनगर 40 किलोमीटर डिस्टन्स कट ऑफ करते, हे 9.28 किलोमीटर. तसे बघायला गेलं तर रोड असो, टेक्नॉलॉजी असो किंवा ट्रान्सपोर्टेशन असो, या बाबतीत इंडिया काय मागे नाही आहे. कारण का आत्ताच बघितलं आपण किती सुंदर प्रकारे बांधलेला टनल होता, त्यावरून कळते की डेव्हलपमेंटच्या बाबतीत इंडिया कुठेही मागे नाही आहे आता सध्या. टनलच्या बाहेर पडताच ट्रॅफिक खूप लागलेलं आहे आम्हाला, सो केअरफुली गाडी मारत आम्ही पुढे जात आहे. हा आजचा दुसरा टनल आणि टनलमध्ये जी लाईटिंग बघून ना गाडी मारायला एक वेगळीच फिलिंग येते. फिलिंग लाईक ऋतिक रोशन, धूम 3मधला ऋतिक रोशन. हे असं मला, अंकितला आणि अक्षयला नक्की वाटत असेल, पण चेतनचं काय माहीत नाही, कारण तो ना हॉलिवूड पिक्चरमधला हिरो आहे आणि आम्ही बॉलिवूडमधला आहे. आम्हाला बॉलिवूडचे सीन आवडतात हो, आणि त्याला हे सगळं चेष्टा वाटते. बापरे काय नजारा आहे. असं डोंगरातून सुंदर अशी नदी वाहत असली ना, तिला बघून मन एकदम प्रसन्न होऊन जाते, पण डोळे भिरभिरतात. कारण कसं आहे, सुंदर गोष्टी ह्या नेहमी भीतीदायक असतात. याला म्हणतात खरा रोड.
बघू शकता की एका साईडला पूर्णपणे खडा डोंगर आहे आणि दुसऱ्या साईडला खोलवर दरी आहे आणि ह्यातून तुम्ही बाईक मारताना तुमचा माइंडसेट किती पॉवरफुल आहे ते तुम्हाला अशा रोडवर बाईक मारल्यास करणार आहे. आणि जरा तर तुमचा बॅलन्स गेला तर उद्याच्या पेपरात तुमचा हसणारा फोटो नक्की येणार. सो रस्त्यावर नजर फुल आणि ते म्हणतात की दुर्घटना असे देरी याची. सो स्पीड थोडी कमीच ठेवा अशा रोडवर. सध्या बाईक तर अक्षय मारतोय पण हालत माझी बेकार झाली आहे कारण का बाईक मारण्याचा फोकस फक्त रोडवर असतोय पण मागे बसणाऱ्याची हालत लई बेकार झाली असते कारण का त्याची नजर रोडवर नसत्या आजूबाजूच्या निसर्गावर असत्या आणि त्यात आणि मला व्हिडिओग्राफी करायला लावल्या त्यामुळे माझी हालत काय सांगू तुम्हाला. फायनली डेंजर रोड कवर करून आम्ही आता सेफ रोडवर आलेलो आहे आणि इथून श्रीनगर राईट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला जम्मू काश्मीर आहे. आणि अशा मस्त राईडमध्ये आकाशात आपला भारताचा झेंडा डौलाने फरकत असलेला बघून ना मनात एक प्राऊड फिलिंग जबरदस्त येऊन जाते. जागोजागी आपल्याला आपला नॅशनल फ्लॅग बघायला मिळतो आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला एक टनल दिसायला आहे. आणि काश्मीरमध्ये इतके टनल्स आहेत ना की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की कोणता टनल चांगला आहे कारण का येथील सगळे टनल अप्रतिम आहेत आणि त्यांची बांधणी इतक्या सुंदर प्रकारे केली आहे ना की बघण्यासारखी आहे. आणि त्यात अशी राईड करताना असे टनल भेटले तर जन्नतच आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि लंच ब्रेक झाला आमचा. तसे बघायला गेलं तर आम्ही ऑलमोस्ट 150 किलोमीटर कवर केलेलं आहे आणि इथून 100 किलोमीटर श्रीनगर आहे. ते काय आम्ही 2-3 तासात कवर करतो पण त्याआधी भूक खूप लागल्यात त्यामुळे जेवून घेतो. मला तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की पैसा आल्यावर फिरूया घ्या या भ्रमापेक्षा ना वेळ काढून आयुष्य जगायला शिका. कारण का कसं आहे माहीत आहे तुम्ही कमवलेला पैसा उद्या उडवण्यासाठी भविष्यात तुम्हीच राहिला नाही तर पॉईंट आहे ना. सो थोडे पैसे कमवा थोडे एन्जॉय करा. असं नाही की एकदमच पैसे कमवणार आणि नंतर मी जाणार आणि तोपर्यंत तुम्ही राहिलाच नाही तर काय करणार आहे. सो आय काइंडली रिक्वेस्ट यू टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट. आपल्या समोर दिसलेला हा रोड हा इंडियन आर्मीसाठी आहे कारण का इथे आतंकवादी हल्ले खूप होत असतात आणि इथे इमर्जन्सी लँडिंग और टेक ऑफ करायसाठी एरोप्लेनसाठी हा मोठा रोड बांधलेला आहे कारण की ह्या रोडवर डायरेक्टच एरोप्लेन लँड आणि टेक ऑफ होतात. मित्रांनो वयाकडून सुंदर क्षण चोरायला शिका कारण का तुमच्या जबाबदारी तुम्हाला कधीच वेळ देणार नाहीत कारण का जबाबदाऱ्या आयुष्याला लागलेल्या आहेत त्यातून आपली कधीच सुटका होणार नाही. पण स्वतःला हॅपी ठेवणं हे तुमचं फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे कधीही. कारण तुम्ही हॅपी असाल तर तुमच्या सभोवतालचं जो वातावरण आहे किंवा आईवडील आहेत बायको पोरं आहेत ते हॅपी राहणार. तुम्ही हॅपी असाल तरच ते हॅपी राहणार. सो वयाकडून ना सुंदर क्षण कधीही चोरायला शिकायचं. फायनली आम्ही श्रीनगरमध्ये पोचलेलो आहे आणि श्रीनगर म्हणजे सिटी ऑफ लेक्स म्हणतात कारण का इथे दल लेक म्हणून एक मोठा लेक आहे आणि तो जग प्रसिद्ध आहे. सो तो आम्ही बघणारच आहे आज. आणि दुसरं म्हणजे श्रीनगर ही काश्मीरची राजधानी आहे जी समरमध्ये असते उन्हाळ्यात आणि विंटरमध्ये जम्मू हे 2 राजधानी आहेत काश्मीरची. सिटीमध्ये कमी आणि गार्डनमध्ये जास्त फिरलेली फिलिंग येत आहे. बघू शकता इथे झाडांची एक वेगळीच प्रजाती आहे जी गगनचुंबी अशी झाडे आहेत आणि सर्वत्र हिरवगार वातावरण आहे. आणि समोर दिसतोय हा दल लेक आहे. हा सर्वात मोठा तलाव आहे जी श्रीनगरची शान आहे आणि पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा असा सुंदर असा तलाव आहे. हा आता दिसताना नॉर्मल दिसायला पण विंटरमध्ये इतका खतरनाक दिसतोय ना बघण्यासारखे असते. खरं तर आम्ही असे लेकभोवती का फिरतोय मलाही माहीत नव्हतं पण आता अक्षय सांगतोय की दादा आज आपण राहायचं तर बोट हाऊसमध्येच राहायचं आणि त्याशिवाय इतर कुठे थांबायचं नाही. सो आम्ही आता बोट हाऊस शोधत आहे. कठोर परिश्रम आणि बार्गेनिंग स्किलमुळे आम्हाला एक बोट हाऊस भेटलेलं आहे आमच्या बजेटमध्ये. सो आम्ही आता जीव मुठीत घेऊन त्या बोटकडे जात आहे शिकारामध्ये बसून. काय नजारा आहे यार. सुंदरतेचं वर्णन करायला बी शब्द कमी पडतील असा नजारा आहे. आणि जर तुम्हाला पाण्यावर बसलेली जर जग बघायचं असेल किंवा सुंदर वसाहत बघायची असेल तर डेफिनेटली तुम्ही श्रीनगरला यायला हवं. बघू शकताय खतरनाक म्हणजे खतरनाक आहे व्ह्यू. आणि अंकितला कोणीतरी सांगा की हेल्मेट पाण्यामध्ये जीव वाचवत नाही फक्त रायडिंग करताना वाचवते. फायनली आम्ही मिनी टायटॅनिकचा प्रवास पूर्ण करून अक्षय आणि चैतन्य ठरवलेल्या हाऊसबोटवर आलेलो आहे. आता तुम्हाला त्याचे काही व्ह्यूज दाखवतो म्हणजे कोणती हाऊसबोट आम्ही डिसाईड केल्या किंवा जिथे स्टे करणार ती कशी आहे आणि ते बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये. OMG हे हाऊसबोट कमी आणि एक राजवाडा वाटायला आहे. पाण्यावर तरंगणारा एक सुंदर असा राजवाडा आहे. सगळीकडे फक्त अँटिक वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इंटिरियर डिझाईन इतकं खतरनाक केलेलं आहे ना की मन भरून येते. आणि इथं आम्ही राहणार हे मला अजून बी पटना झाले. मुळात ना एक रॉयल फॅमिलीमध्ये जन्म घेतल्यासारखं आज वाटाले. आणि हा कंबाईंड डिनर टेबल आहे
जिथे आम्हाला रात्री जेवणाची वगैरे सोय केली जाते. तसे हाऊसबोटची लेंथ 20x45 आहे. यामध्ये एक हॉल आहे, एक किचन आहे, 2 बेडरूम आणि एक मास्टर बेडरूम आहे आणि एक डिनर रूम आहे, जिथे जे टुरिझम डेली येतात त्यांना एकत्र जेवणाची सोय केली जाते तिथे. चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या रूममध्ये आज स्टे करणार आहे आणि ती कशी आहे ती बघूया. बघू शकताय 2 किंग साईज बेड आहेत, एक सोफा आहे आणि कामात व्यस्त असणारे आमचे मित्रमंडळी इथे आहेत. माणसं वेळेत आल्यामुळे आपापल्या कामाला लागलेले आहेत. रेस्टिंग टाईम आहे, पण सगळेजण आपापली कामं आवरूनच रेस्ट करणार आहेत. आता असे म्हणता येत नाही की आम्ही फिरायला आलो म्हणजे आमच्या कामापासून आम्ही पळवाटा काढला आहे. इथे येऊन पण आम्हाला आमची कामं लागलेलीच आहेत. चेतन आपले क्लायंट हँडल करायला आहे, अंकित आपल्या लेबरांना हँडल करायला आहे, अक्षय आपल्या मिनी बँकची डेली अपडेट घेत आहे आणि मला पण आज बिलिंग करायचं आहे थोडेफार. ते बिलिंग झाल्यानंतर रेस्ट करायला मिळणार आहे. स्वप्नात तरी वाटलेलं आहे असं आपण तू झोपेल. अरे बापरे, स्वप्न हे स्वप्नच राहिलं. चेतन तुमचं काय मत आहे? अरे मोबाईल बघ रे भाई. मोबाईल सोडा, आयुष्यभर मोबाईल पट्टी का पडून जात नाही तुमची? अरे असं काय म्हणू, आम्हाला काय लागा ना. आम्ही काय असल्या रूम मध्ये घेऊन येणार. हे कट करतो मी मध्ये. कटीत नाही कट करणार, मी असंच ठेवणार आहे. चेतनचं तेवढं बघूया व्यवस्थित. पण स्वप्न खरं झालं आणखी एक. मुलांनी फुल रेस्ट करून आता मस्तपैकी जेवायला चालल्यात आणि मी एक बिना रेस्टचं सकाळपासून नुसतं दमत काम करायला आहे आणि आत्ता पण व्हिडिओ करून शेवटी जेवायला चालू आहे. मी कधी झोपणार मलाही माहीत नाही अजून. मला झोपायला देतात की नाही माहीत नाही पोरं. चला जेवून बघूया कसं गेलं. ही आहे व्हेज डाल आणि हे आमचं चिकन कबाब. वाव कडक केले आणि चपात्या आहेत आणि हे व्हेज भाजी आहे अंकित आणि चेतनला. सलाड आहे आणि राईस आहे. जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटले. सो हे दोस्तीच्या दुनियातील राजे महाराजे आता अन्नप्राशन करणार आहेत. सो भेटू थोड्या वेळानंतर. मस्त जेवणानंतर आता आमच्या राजवाड्यात एक मामू आलेले आहेत जे लाकडापासून तयार केलेल्या अँटिक वस्तू दाखवल्या आहेत आम्हाला आणि अशा गोष्टींची आवड आहे चेतनला खूप आहे, चेतन आणि अक्षयला. सो ते बघत आहेत आणि हे आहे शिकारा ज्यातनं आम्ही आलो होतो. आता जे हवं आहे ते अक्षय, अंकित आणि चेतन घेऊन देत. ज्यांना आवडते ते वस्तू घेतात आणि मी खूप टायर्ड आहे त्यामुळे मी आता झोपायला जाणार आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नेहमी हसत खेळत राहा, मजेत राहा. गुड नाईट. जय शिवराय.